मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा आता दारू पिऊन घरी आलेला असल्यामुळे त्याला व्यवस्थित चालता सुद्धा येत नसतं. नेमकं नंदिनी ते पाहते आणि पटकन त्याला सावरते. नंदिनीच्या हातात तांब्या असतो, तो चुकूनच तिच्या हातातून खाली पडतो. तेव्हा त्याचा मोठा आवाज होतो. तर मानिनी नेमकी बाहेर येते आणि विचारते की कोण आहे. त्यावेळी नंदिनी खूप घाबरते आणि मानिनीला काहीच समजू नये की जीवा दारू पिऊन आलाय. कारणामुळे ती आता मानिनीला म्हणते, आई मीच आहे, तुम्ही जा झोपायला. मग मानिनी म्हणते, जीवा आलाय का गं? त्यावेळी हो ते आले आहेत असं म्हणून ती पटकन जीवाला मागे खेचते, जेणेकरून मानिनीने पाहू नये यासाठी. मग मानिनी जोरातच जीवावर ओरडते, काय रे जीवा, तुला लवकर येता येत नाही का घरी? इथून पुढे वेळेवर यावं घरी, आता झोप. असं म्हणून आता लगेचच मानिनी ही आपल्या रूमकडे जायला निघते. तर इकडे जीवा सारखा सारखा खाली पडत असतो, कारण आता त्याच्या अंगामध्ये एवढी ताकदच नसते की तो स्वतः चालू शकेल. त्याला एवढी नशा चढलेली असते, त्याला काहीच कळत नसतं की मी नक्की काय करतोय ते. त्याचवेळी नंदिनी म्हणते, जीवा जीवा, अहो जरा सावकाश, जरा शांत. असं म्हणून ती आता लगेच त्याचा हात गळ्यात टाकते आणि हळूहळू त्याच्या रूमकडे त्याला घेऊन जायला निघते. आता कसेबसे ते दोघेही आता रूमकडे येतात. आता रूममध्ये आल्यानंतर जीवाला व्यवस्थित नंदिनी ही झोपवते. त्यानंतर आता जीवा हा दारूच्या नशेतच बोलत असतो, मला सहन होत नाही आता, मला खरंच खूप दुःख होतंय, खूप दुःख होतंय. असं म्हणून आता तो असं नशेतच बोलत असतो. त्यावेळी नंदिनी मनातच विचार करते, जीवा तर दारू पिणाऱ्यातले वाटत नाही, मग आज असं का वागले असतील? काय कारण असेल या पाठीमागे? या लग्नाचा त्यांनाही त्रास होत आहे का? म्हणजे यांनी हे लग्न मनापासून केलं असेल की नाही हे सुद्धा अजून मला माहीत नाही. हा विचार करतच आता नंदिनी ही लगेच तेथून जाते. दुसरीकडे आता मानिनी ही अजूनही झोपलेली नसते. काही वेळानंतर विक्रम हा जागा होतो. मानिनीला असं बसलेलं पाहतो व तिला विचारतो की काय ग, काय मानिनी, कसला विचार करतेस एवढा? तू झोपली नाहीस का अजून? तेव्हा काही नाही, कसं बायको आणि बायका जेव्हा काही नाही असं म्हणतात ना, तेव्हा त्याचा अर्थ हो असा होतो, असं विक्रम मानिनीला म्हणतो. त्यानंतर मानिनी म्हणते, आपल्या दोन्हीही मुलांची काळजी वाटते हो. कसं होणार आहे या दोघांचं ना? कारण आता पार्थच बघा ना, कालपासून बिचारा काही खातपीत सुद्धा नाही आणि जीवा तर एकदम म्हणजे एकदमच शांत होऊन गेलाय. आज किती उशिरा जीवा आलाय घरी तुम्हाला माहीत आहे का? आणि पार्थला असं वाटते की जीवाने असं का केलं? नंदिनी बरोबर लग्न त्याने करायलाच नको होतं, पण आपल्या बिचाऱ्या जीवाने मनाचा मोठेपणा दाखवून कोणत्या परिस्थितीमध्ये हा निर्णय घेतलाय हे तर पार्थला नाहीच कळत आहे. काय करावं बरं? बिचारा आपला जीवा लग्नाच्या अगदी दिवसापर्यंत माझ्या अवतीभोवती सारखा होता, काम करत होता, घोटाळत होता आणि मस्करी करत होता. त्याला कशी बायको हवी आहे ते सुद्धा अगदी रंगून रंगून सांगत होता. त्यावेळी आता मानिनीला आठवतं की मी त्याला लग्नाच्या दिवशीच म्हणाले होते, तुझे एकूण पराक्रम बघता तुला सरळ करण्यासाठी नंदिनीसारखी मुलगी हवी. जीवा कसा म्हणतो की नंदिनी हा गोडा मसाला आहे अगं, मला ना आपल्या घरासाठी आणि माझ्यासाठी असा झणझणीत मसाल्यासारखी मुलगी पाहिजे, म्हणजे आपल्या घराला कसा एक फ्लेवर येईल. ती आता विक्रमला सांगत असते. तेव्हा विक्रमलाही जीवाबद्दल खूप वाईट वाटतं. त्यानंतर मग आता मानिनी म्हणते, आपल्या घरातला सतत हसत खेळत असणारा जीवा आता एकदमच असा शांत होऊन गेलाय. पार्थ तरी मनातलं अधूनमधून काहीतरी बोलतो आहे, परंतु जीवा तर काही म्हणजे काहीच बोलत नाही. मग आता विक्रम तिला म्हणतो की हे बघ मानिनी, अगं पार्थ काय जीवा काय दोघेही मनातून अगदी दुःखी झाले आहेत, कारण हे जे काही झालं ना त्यामुळे त्यांना थोडंफार दुःख हे होणारच ना. आता काव्या आणि नंदिनीचंच घे ना, बघ ना आता नंदिनी कशी हळूहळू शांतपणे सगळं काही निभावून नेत आहे आणि सावरतीये या सगळ्यातनं. पण काव्याला ना हे सगळं काही अजिबात झेपतच नाहीये. तेव्हा मानिनी विचारते, अहो पण झेपण्यासारखं आहे का काही? तेव्हा विक्रम म्हणतो की हे बघ मानिनी, अजूनही वेगळं होण्याचा पर्याय आहे त्यांच्यासमोर, अजूनही काहीतरी होऊ शकतं त्यांच्या लाईफमध्ये. तेव्हा मानिनी पुढे काहीच बोलू देत नाही आणि म्हणते, अहो तुम्ही परत परत तोच विषय नका ना काढू. मग तुम्हा पुरुषांना कळतच कसं नाही की गाठी अशा सुटत नसतील तर त्या अशा तोडून टाकायच्या तरी नसतात. आता मुलांच्या विचाराने हे दोघेही जरा टेन्शनमध्येच असतात.
तर आता दुसरीकडे काव्या झोपलेली असते, परंतु तिला एक गोड असं स्वप्न पडतं, ज्यामध्ये ती आता सकाळी झोपलेली असते. तर जीवा तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो. दोघांचंही नवीन लग्न झालेलं असतं. जीवाने कॉफी आणल्याबरोबर ती आता लगेच ती कॉफी घेत त्याला थँक्यू असं म्हणते. ती आता विचारते की तू बनवलीस का जीवा माझ्यासाठी कॉफी? मग आता तो म्हणतो हो, हे बघ तुझ्यासाठी ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये काय काय हवं ना ते सगळं मी तुला बनवून देणार. मग आता ती हसते आणि म्हणते खरंच मला माहीत नव्हतं लग्न केल्याचे एवढे फायदे असतात म्हणून. मग आता तो म्हणतो की बघतच राहा पुढे काय काय होतं आणि काय काय नाही. ते दोघेही एकमेकांबरोबर आता खूप खुश असतात. मग थँक्यू जीविका असं आता ती त्याला म्हणते. त्याचवेळी आता वेलकम कविराज असं जीवा गमतीनेच म्हणतो. दोघांच्याही गमती जमती सुरू असतात. मग आता जीवा हा हट्ट करतो, अगं पी की कॉफी, ती थंड होऊन जाईल. मग आता काव्या लगेच कॉफी पिते. परंतु आता तिला समोर जीवाच्या ऐवजी पुन्हा एकदा पार्थ दिसतो आणि कॉफी कशी झाली आहे टेस्ट करून सांगा ना असं विचारतो. मग आता जीवाच्या जागी पार्थला पाहून आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ह्या सगळ्या स्वप्नांमधून ती पटकन जागी होती, इकडे तिकडे पाहते. कारण तेथे कुठेही आता जीवा नसतो, असतो तो पार्थ. कारण हीच रिॲलिटी तिला आता ॲक्सेप्ट करायची असते की माझं पार्थ बरोबर लग्न झाले. परंतु ती जेव्हा उठते ना तेव्हा ती लगेच म्हणते नाही नाही, असं होऊच शकत नाही. मला लवकरात लवकर एखाद्या डिवोर्स करून देणाऱ्या लॉयरची गाठ घ्यायलाच हवी आणि लवकरात लवकर मला या बंधनातून सुद्धा मुक्त व्हायचंय. इकडे जीवा आता कसाबसा सकाळी उठतो. त्याचवेळी तो आता मोबाईलमध्ये पाहतो की किती वाजले आहेत. त्याला आता अजूनही थोडीशी नशा असतेच, पण त्याचं डोकं जड पडलेलं असतं. तो इकडे तिकडे आता पाहतो. त्याला आता समजतं की मी इथे नक्की आलो तरी कसा. कारण जेव्हा मी दारू पिऊन इथे घरी आलो, नंदिनीने नेमकं मला पाहिलं, माझ्याकडे धाव घेतली आणि मला कसंबसं या रूममध्ये ती घेऊन आली. हे सगळं काही जीवाला आठवतं आणि मग तो स्वतःकडे पाहतच राहतो. काहीच कळत नाही आता काय करावं. त्यानंतर त्याचं लक्ष हे समोर जातं. त्या समोरच नंदिनी 2 दारूचे ग्लास घेऊन उभी असते. त्याचवेळी आता ते पाहताच इकडे जीवाला खूप मोठा धक्का बसतो. तो आता ताडकन उठतो आणि नंदिनीकडे पाहतच राहतो. त्यावेळी हे काय आता असं तो विचारतो. ती म्हणते हे घ्या की. मग आता तो आश्चर्याने विचारतो दारू? मग आता नंदिनी म्हणते अहो तेच आहे हे, जे काल रात्री तुम्ही पिऊन आला होतात ना तेच आहे हे, दारू आहे दारू. त्यावेळी नंदिनी म्हणते की फरक एवढाच आहे, तुम्ही एकटेच पिला होतात तर आज आपण दोघे पिणार आहोत. अहो घ्या की घ्या घ्या असं म्हणून नंदिनी आता पिऊ लागते. त्याचवेळी आता जीवा जोरात ओरडतो ए तू? मग आता नंदिनी म्हणते हो मी. त्याचवेळी नंदिनी आता म्हणते की जीवा मी आता ठरवलंय की जे जे तुम्हाला आवडतं ना ते सगळं काही मी आवडून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मी तोच विचार करत होते की तुम्ही काल का प्यायला असाल. तेव्हा जीवा आता म्हणतो की ते ना जरा स्ट्रेस होता म्हणून मी प्यायलो. त्यावेळी आता नंदिनी म्हणते ओ हो बरोबर आहे, हां तुम्ही स्ट्रेसमध्ये होतात ना, दारू पिणं अगदी बरोबर आहे. आणि खरं सांगू का जीवा, मला सुद्धा आजकाल खूप स्ट्रेस येतोय म्हणून ठरवलं की आपण दोघांनी मिळून प्यायचं हे. तेव्हा ती आता पुन्हा एकदा ती दारू पिऊ लागते. तेव्हा आता तो म्हणतो एक मिनिट नको पिऊस ही. त्यावेळी आता नंदिनी म्हणते 1 मिनिट काय, तुम्ही का असा माझा ग्लास काढून घेताय? नाही मी असं थांबणार नाही आता, कारण तुम्हीच म्हणालात ना दारू प्यायल्याने दुःख कमी होतं म्हणून. टेन्शनवर दारू हा एकच पर्याय असेल तर आपल्या दोघांनाही आहे की टेन्शन, मग आपण दोघेही एकत्र पिऊ. मी फक्त कंपनी द्यायला आले आहे, तुम्ही घ्या ना प्लीज प्लीज. मग आता तो म्हणतो की नाही दारू ही वाईट असते. तेव्हा नंदिनी म्हणते अहो असं कसं, तुम्हीच आत्ता म्हणालात ना दारू प्यायल्याने दुःख स्ट्रेस कमी होतं म्हणून. मग मलाही माझा स्ट्रेस हा कमी करायचा आहे, आपण दोघेही मिळून दारू पिऊयात असं म्हणून ती घ्या असं म्हणते. त्यावेळी आता लगेच जीवा तिचा हात पकडतो आणि नंदिनी प्लीज नाही हा असं म्हणतो. त्याचवेळी जीवा आता एकदम शांत होतो आणि पटकन तिचा हात सुद्धा सोडतो. त्याला स्वतःचीच आता लाज वाटते. मग त्यानंतर नंदिनी एकदम शांत होते आणि म्हणते की जीवा अहो दुःख एवढं हलकं नसतं की दारूच्या एका घोटामुळे ते असं संपून जाईल, आणि एवढं जडही नसतं की दारू आपल्या नाही तर आपण दारूच्या तळाशी जाऊन बसावं.
तुम्हाला तुमची चूक समजली यातच सगळं काही आलं. त्यानंतर ती आता म्हणते की घ्या हो, काढा आहे. मी पण घेते, आता तुम्ही पण घ्या. तेव्हा जीवा आता हो असं म्हणतो आणि मग तो काढा पितो. त्याचवेळी ती विचारते काय, याची चव जास्त छान आहे ना? मग आता तो काहीच बोलत नाही. मग आता नंदिनी म्हणते तुम्ही घ्या, मी आईंना मदत करून आलेच. असं म्हणून ती लगेच किचनकडे जाते. तर जीवा हा त्या ग्लासाकडे आणि नंदिनीकडे पाहतच राहतो. इकडे मानिनीही स्वयंपाकघरात आता असते आणि काम करत असते. त्याचवेळी नंदिनी आता तेथे येते आणि म्हणते आई सॉरी हां, मला यायला जरा उशीर झाला. काय आहे ना, ॲक्च्युली मी काढा बनवला आणि यांना द्यायला गेले होते, त्यामुळे थोडा उशीर झाला. तुम्ही बसा की मी बनवते सर्वांसाठी चहा. मग आता असं जरा घाबरतच ती जेव्हा म्हणते ना, मात्र मानिनी तिच्यावर हसते. त्यावेळी नंदिनी विचारते काय झालं आई? मग मानिनी म्हणते अगं इतर वेळी ना स्वयंपाकघरामध्ये सकाळची मीच असते आणि गेल्या काही वर्षामध्ये मी एवढंच फक्त इमॅजिन करतीये की मी चहा करतीये आणि माझी नवीन लग्न झालेली सून माझ्याकडे येतेय. अगदी घाई गडबडीतच येते आणि म्हणते सॉरी आई, मला जरा उशीरच झाला, करते ना चहा, तुम्ही बसा. आणि आत्ता सेम तसंच झालं बघ. मग त्यानंतर आता नंदिनी म्हणते आई चहासाठी हे भांडं ना जरा बारीकच होईल, कारण एवढ्या सर्वांना चहा लागतो ना म्हणून. मग त्याचवेळी आता मानिनी म्हणते अगं बाळा तसं नाहीये, आपल्या घरामध्ये ना 4-5 जणच चहा पितात, बाकी सगळेजण असं कॉफी वगैरे पितात. त्याचवेळी आता मानिनी सांगू लागते की मी, आमचे हे मिथुन भाऊजी एवढे सर्वजण फक्त चहा पितो, ते पण आलं घालून चांगला उकळलेला असा कडक मस्त रोज आम्हाला चहा लागतो. वसू आत्याला कॉफी लागते आणि रम्याचं काही वेगळंच काहीतरी असतं. अंजुताईंना कोरा चहा, त्यामध्ये लिंबू पिळलेला. त्याचबरोबर इकडे श्रेया आणि पिहू ह्या तर काही चहा कॉफी पित नाही. आणि पार्थचं म्हणशील तर पार्थला तेव्हा नंदिनी म्हणते त्यांना सिनेमन कॉफी खूप आवडते, बरोबर ना? मग आता नंदिनी पटकन असं बोलून गेलेली असते. त्याचवेळी मानिनी आणि ती एकमेकींकडे पाहतच राहतात. तेव्हा सॉरी आई, पटकन तोंडातून गेलं माझ्या चुकून, असं म्हणून ती आता माफी मागते. त्यावेळी मानिनी म्हणते काही हरकत नाही, घरातील सर्वांची हळूहळू नव्याने ओळख होईल, कुणाला काय आवडतं कुणाला नाही काही आवडत हे तुला सगळं काही समजेल. मग त्यानंतर नंदिनी आता हळूच विचारते यांना काय आवडतं? तेव्हा तो तर पक्का चहाप्रेमी आहे आणि तो स्वतःसुद्धा चहा खूप छान बनवतो हा जीवा, असं म्हणून मानिनी जीवाबद्दल सुद्धा सांगते. नंदिनी म्हणते आमच्या इथे ना सर्वजण कॉफी वगैरे नाही पित, चहाच पितात, त्यामुळे मला वाटलं इथे सर्वजण चहा पित असतील. मग मानिनी म्हणते तुला काय आवडतं ते सांग की. मग नंदिनी म्हणते मलाही चहाच आवडतो, कॉफी वगैरे नाही आवडत एवढी. तेव्हा ठीक आहे असं मानिनी म्हणते. मग त्यानंतर आज मांडव परातनीसाठी आई बाबा येणार आहेत, तुला ही तयारी करायला हवी ना, असं आता लगेचच मानिनी म्हणते. आणि आजचं मी इथे पाहते, काव्या तयार झाली की नाही हे पाहून येते. त्यावेळी नंदिनी म्हणते झाली असेल, पण तुम्हाला मदत करते की इथे. मानिनी म्हणते अगं जा बाळा, काव्या तयार झाली की नाही ते बघून ये, करते मी इथे. तर ठीक आहे असं म्हणून आता लगेचच नंदिनी तेथून जाते. इकडे काव्याने आता सर्च केलेलं असतं मुंबईमध्ये बेस्ट डिवोर्स लॉयर हा कोण आहे, तर सर्व लिस्टच तिच्यासमोर येते. तेव्हा ती म्हणते बापरे, एवढी मोठी लिस्ट आहे, आता यामधून कोणता लॉयर शोधायचा जेणेकरून तो पटकन मला डिवोर्स मिळवून देईल पार्थपासून. त्यानंतर नितीन जाधव हे बेस्ट लॉयर आहेत हे तिला समजतं. मग आता ती म्हणते अरे बापरे, हे तर नितीन जाधव म्हणजे प्रियंका जाधवचे वडील आहेत, म्हणजे मला लवकरात लवकर डिवोर्ससुद्धा पार्थपासून मिळू शकतो. मग तिची मैत्रीणच असते प्रियंका जाधव. त्यावेळी आता ती लगेच प्रियंकाला कॉल करत असते. तेवढ्यातच नंदिनी तेथे जाते आणि विचारते काय ग काव्या, कुणाबरोबर बोलतीये? मग काव्या लगेच फोन कट करते आणि विचारते काय, हे सुद्धा तूच ठरवणार का मी कुणाशी बोलायचं आणि कुणाशी नाही? मग नंदिनी म्हणते अगं मी खूप सहजच विचारलं ग तुला, तू चिडचिड का करते ना मला कळतच नाही. तू गुणी आहे, शहाणी आहे, समजूतदार आहे. अगं तुझ्या मतांवर तू नेहमी ठाम असायची, मी नेहमी पाहत आले आहे, परंतु एवढा आक्रस्ताळेपणा मी कधीही पाहिला नाही. कारण कुणीही तुझ्याबरोबर काहीही बोललेलं तुला पटतच नाही. असं का वागतेस तू काव्या? आणि 2 दिवसांपूर्वी जे काही घडलं आहे त्यामुळे सगळं काही किती बदलून गेलंय. मग काव्या अजूनही जरा चिडलेलीच असते. तर नंदिनी अजूनच तिला समजावते, काव्या मला तुला एवढंच सांगायचंय बाळा की या सगळ्याचा ना जरा शांतपणे असा विचार कर.
त्याचवेळी नंदिनी आता मोठी हिंमत करून म्हणते की काव्या ऐक ना माझं, अगं तू तुझ्या या लग्नाला एक चान्स द्यायला हवा. तर आता काव्याला मोठा धक्काच बसतो. ती कुणाबरोबर काहीच बोलत नाही आणि नंदिनीकडे खूपच रागात पाहते आणि लगेच ती रूममधून आपली खाली हॉलमध्ये निघून येते. तेथे आल्यानंतर आता नंदिनीसुद्धा अगदी तिच्या पाठोपाठ येते. तर समोरच आता शारदा त्याचबरोबर धनंजय म्हणजेच तिचे आई बाबा हे आलेले असतात. आता त्यांना पाहताच काव्याचे डोळे पाणवतात, परंतु तिच्या मनामध्ये तेवढा रागसुद्धा असतो. नंदिनीसुद्धा आपल्या आईबाबांकडे पाहतच राहते. तर आपल्या आईबाबांना आता लेकींना पाहून खूप आनंद झालेला असतो. डोळे भरून ते काव्य आणि नंदिनीकडे पाहत असतात. आता शारदाने काव्याचा हात अगदी प्रेमाने धरलेला असतो, तेव्हा काव्या काय करते तर रागातच तिचा तो हात झिडकारते. मग आता नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं, तिला अगदी भरून येतं. तेव्हा ती आता आई असं म्हणते आणि लगेच शारदाकडे जाते आणि तिला मिठी मारते. तर काव्याला खूपच राग आलेला असतो. काव्या तिच्या आईबाबांना भेटतच नाही. ती त्यांच्याकडे उलट पाठ करून उभी राहते. तर नंदिनी शारदा या रडत असतात. धनंजयला असं वाटत असतं की ही आत्ता येईल आणि मला मिठी मारेल, परंतु आता काव्याने हद्दच पार केलेली असते, कारण ती धनंजयकडे पाहत सुद्धा नाही. त्यानंतर आता वसुआत्या तेथे येते. मग आता नंदिनी धनंजयला भेटते. त्याचवेळी तिला खूप रडू येत असतं. वसू आता धनंजय आणि शारदाला म्हणते, काय तुम्ही आलात? अरे असे अचानक कसे आलात तुम्ही धनंजय? मग आता लगेच धनंजय म्हणतो, काही नाही, मांडव परातनीसाठी घेऊन जायला आलो आहे. त्यावेळी आता वसू हसते आणि म्हणते, काय? अरे एवढ्या विचित्र परिस्थितीमध्ये हे लग्न झाले आहे, तरीही तुम्हाला अशा रीतीभाती पाळायच्यात का? मग आता त्या दोघांचाही जरा अपमानच होतो. ते दोघेही या क्षणी काही बोलत नाही. काव्याला मात्र राग आलेला असतो. त्याचवेळी मात्र आता वसू पुन्हा एकदा म्हणते, गाववाल्यांमध्ये आणि ज्यामध्ये मग काय फरक राहिला? आता जीव जाईपर्यंत त्यांना परंपरा पाळायची होती आणि आता तुम्हाला सुद्धा इतकं ऑकवर्ड वातावरण झालं आहे ना, तरी सुद्धा रीती पाळतायत. अरे वा, असं म्हणून ती त्या दोघांना पुन्हा एकदा बोलते. तर नंदिनी आणि काव्या रागातच वसूकडे पाहतात. त्यानंतर आता पुन्हा वसू टोमणा मारून म्हणते की धनंजय, गंमत काय आहे माहीत आहे का? तुम्हा आईवडिलांना सगळ्या रीतीभाती पाळायच्या आहेत, परंतु तुमच्या मुलींना एकही रीतभात पाळण्यामध्ये काहीचाही इंटरेस्ट नाहीये. असं म्हणून ती आता पुन्हा पुन्हा टोमणे मारू लागते. वसूच्या या बोलण्याचा खूपच राग त्यांना आलेला असतो. त्या दोघीही वसूकडे रागातच पाहतात. त्यानंतर पुन्हा ती बोलायची थांबत नाही आणि म्हणते की इतकं सगळं समजूनही त्यांनी एकही रीत काही पाळली नाही. अरे उद्धट आहेत मुली तुमच्या, असं म्हणून ती पुन्हा एकदा धनंजय आणि शारदाला टोमणा मारते आणि पुन्हा एकदा शारदाला म्हणते की शारदा, अगं खरंच खूप छान संस्कार केले हा तू मुलींवर. तेव्हा आता शारदाला खूपच वाईट वाटतं. तर आता तिच्या डोळ्यात पाणी येतं. मग धनंजयला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. तर नंदिनी आणि काव्याला खूपच राग येतो, कारण ही वसू सारखी सारखी टोमणे मारते हे त्या दोघींनाही माहीत असतं. तर रम्या मात्र आता गालातच हसत असते, कारण आता त्या दोघींचा अपमान सारखी वसू करत असते. तेव्हा आता काव्या ही नंदिनीकडे पाहतच राहते. त्यानंतर आता वसू म्हणते, गृहप्रवेशापासून या दोघींची सततच नाटकं सुरू होती आणि उखाणा घ्या म्हटलं तर एकीने हे उखाणा अजिबातच घेतला नाही. तेव्हा आता नंदिनी म्हणते, वसुआत्या. त्याचवेळी आता, काय वसुआत्या, तू वसुआत्याला काय बोलते आता? असं म्हणून वसुआत्याच म्हणते, हे बघ नंदिनी, तू तोपर्यंत आली नव्हती ना, त्यामुळे तुला अजूनही काही माहीत नाही. ही काव्या तिने काय केलं माहितीये का? गृहप्रवेशासाठी जो कलश ठेवला होता ना, त्याला असं पायाने लाथडलं. तेव्हा धनंजय आणि शारदाला खूपच मोठा धक्का बसतो की काव्याने असं केलं. ते दोघेही आता गप्प बसतात. तर नंदिनी आपल्या आईवडिलांकडे पाहतच राहते. तर काव्याची आता तळपायाची आग मस्तकात गेलेली असते, कारण वसूला हे सगळं सांगायची गरजच नाही असं तिला मनातून वाटतं. पुढे आता ती म्हणते की फुटबॉल सारखं उडवून कलशाला. धनंजय आणि शारदा हे काव्याकडे पाहतच राहतात. त्यानंतर वसू म्हणते, अरे बापरे, माझ्यावर जर विश्वास बसत नसेल ना, तर तुम्ही रम्याला विचारा. बरं रम्याचं जाऊ द्या, तुम्ही काव्यालाच विचारा की तुमच्या.
तेव्हा काव्या मात्र रागातच जाता सगळ्यांकडे पाहू लागते, खास करून वसूकडे. कारण वसू खूपच तिला बोलत असते आणि तिने जे काही केलं ते सगळं लगेच आईवडिलांसमोर सांगितलेलं असतं. तर नंदिनी आता काव्याकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता नंदिनी आणि काव्या या दोघीही घरी आलेल्या असतात. त्याचवेळी मात्र आता आरू म्हणते, मस्त गरमागरम जेवण बनव हा. आई चालेल ना? मग आता शारदा म्हणते, हो चालेल. मग आरू म्हणते, माझ्या आवडीचं नाही हां, काव्याच्या आवडीचं बनव. त्याचवेळी काव्या म्हणते, माझी आवड पूर्ण करायची ताकद आणि इच्छा आहे का यांच्यामध्ये तेवढं सांग मला फक्त. काव्याच्या या बोलण्याचं सर्वांनाच वाईट वाटतं. तर दुसरीकडे रम्या ही पार्थच्या रूमकडे येते आणि मनातच विचार करते, काव्या तर अजिबातच डिवोर्स घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. परंतु नंदिनी आणि जीवाचा डिवोर्स होता कामा नये असं म्हणून ती आता फोटोंची अदलीबदली करते. मग इकडे आता नंदिनी ही तिच्या आईबाबांना सांगत असते की जीवाने माझ्यासाठी जे काही केलं ना ते दुसरं कुणी कधीच करू शकलं नसतं आणि म्हणूनच मी ठरवलंय की काहीही झालं तरी हे लग्न निभवायचं. तेव्हा तिच्या आईबाबांना खूप बरं वाटतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.